फडणवीस आणि अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्र्यांची आता बैठक होणार आहे। आताची ही महत्त्वाची बातमी। याआधी अजित पवारांच्या बंगल्यावर सर्व एनसीपीच्या नेत्यांची बैठक झाली आणि आता फडणवीस आणि अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले। मुख्यमंत्री शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्र्यांची आता थोड्याच वेळात बैठक होणार आहे। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारी निश्चित झालेली नाहीये। राज्यसभेबाबत आता वर्षावर चांगलीच खलबतं सुरू होणार आहेत। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। काही वेळापूर्वीच देवगिरी बंगल्यावर बैठक झाली, मात्र उद्या पुन्हा राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते यांच्या समवेत ही बैठक होणार आहे आणि राज्यसभेवर उमेदवारी कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे। मात्र आता मुख्यमंत्री शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। नंदकिशोर, काय सविस्तर माहिती? नक्कीच जर पाहायला गेलं तर अवघ्या 2 मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। आपण बघतो की राज्यसभेच्या निवडणुकींचं जे रणशिंक आहे ते सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। वेगवेगळ्या उमेदवारांच्या चर्चा आहेत, वेगवेगळे उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे। भाजपकडून 3 इतर अजित पवार यांच्याकडून सुद्धा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळापूर्वी देवगिरीवरती अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवार गटाकडून म्हणजे त्या राष्ट्रवादीकडून नेमका कोणाचा चेहरा राज्यसभेसाठी पुढे आणला जाणार याच्यावरती चर्चा होती। त्याच बैठकीमध्ये सुद्धा जर पाहायला गेलं तर जो चेहरा आहे तो ठरलेला नसल्यामुळे एकंदरीत उद्या पुन्हा एकदा ती बैठक अजित पवार गटाची होणार असल्याचं माहिती पडते। मात्र या संपूर्ण तिन्ही युतींच्या पक्षांमध्ये नेमका समन्वय साधण्यासाठी आणि राज्यसभेचे नेमके कोणते उमेदवार हे राज्यसभेवरती जावेत याची चर्चा आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता तिन्ही गटाचे प्रमुख नेते हे आता वर्षावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि बैठकीवरती राज्यसभेमध्ये नेमके बिनविरोध करायचं की निवडणूक घ्यायचं या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजप 3 उमेदवार भाजपकडे आहेत, त्यामुळे 4था उमेदवार भाजप जाहीर करणार अशी सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण गोष्टीवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।